लक्ष्मी कर मुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. सरस्वती मातेला अभिवादन करून या समालोचन कक्षेतून सर्वांचं आपण करतोय सहर्ष स्वागत. आज चौथी रजनी मकरध्वज चषक 2026 मकरध्वज क्रिकेट क्लब दहिसर पुरस्कृत एक दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण स्पर्धा. जे स्वप्न एक संघ म्हणून पाहिलं होतं की एक रजनी स्पर्धा जी व्हावी आणि 50,000चं रोख पारितोषिक असणारी लाखापेक्षाही मोलाचं सहकार्य जे विशेष करून या स्पर्धेकरिता संपूर्ण वाघोबा ग्रुप कसराळीकरांच्या वतीने आणि त्यांचं देखील तितकंच धन्यवाद. आजचं शेड्यूल चंदनसार गट आणि विशेष करून आज बहुतांश एक गाव एक संघ जे खेळताना आज या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतील. प्रेक्षकांच्या माहितीकरिता हा सामना क्रमांक पहिला जिथे विकास 11 बोलिन्स आणि टीम आई चंडिका कोपर या दोन संघादरम्यान होणारी लढत जी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. टीम आई चंडिका कोपर संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांचे 12th मान चला आपण पाठवून द्यायचे आहेत कंपल्सरी. विश लाईव्ह नेटवर्कवर हे थेट प्रक्षेपण जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. चला बोलिंग संघ 12th मान आपण पाठवून द्या लवकरात लवकर. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी लक्षात असू द्या. 3 षटकांकरिता 15 मिनिटं तुमच्याकडे आहेत. या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत. जर हाताळली नाही शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही स्पर्धेची नियमावली. श्री गणेश अक्षर काल मकरध्वज चषक कौशिक दिलीप जाधव यांच्या वतीने देऊन सन्मानित केलं गेलं आणि आजचा दिवस ही चौथी रजनी. सामन्याला होईल सुरुवात. 6:52 झाल्यात आणि ऑलमोस्ट अगदी या मॅचला देखील सुरुवात होत आहे. सैन्य आणि तदनंतर प्रवीण अशी सलामीची जोडी. सनी आणि प्रवीण अशी सलामीची जोडी. तर ब्रँड ऑफ कोपर अमित पाटील गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. हे पहिलं षटक हाताळण्याकरिता लॉंगॉपला क्षेत्ररक्षक स्थित आहे. तदनंतर लॉंगॉन आपण पाहताय मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक सुसज्जित ठेवला गेलाय. पहिला चेंडू बॅटची बाहेरची कडा तडमान क्षेत्रात ना आता चेंडूचा पाठलाग होतोय आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जात आहे आणि धावसंख्येला सुरुवात झाले 2 या अंकाने. 2 रन्स ऑन अ कार्ड 2 धाबा या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने इथून ही सुरुवात जी विशेष करून पाहायला मिळते. शुभम नाईक ते देखील मॅचचा आस्वाद घेत आहेत आणि आज पाठीराखे म्हणून पोलीस संघाकडनं पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत. 2 या अंकांवर धावफलक. चांगला स्ट्रोक आहे. ऑन साईडला खेळला जातोय परंतु क्षेत्ररक्षक स्थित आहेत. वाईडिश मिड विकेटला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातंय. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल. 4 रन्स ऑन अ कार्ड 4 या अंकांवर हे धाब फलक. सुरुवात चांगली झाली. सनीच्या बॅटमधनं सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. पहिला चेंडू तडमॅनच्या दिशेने. दुसरा चेंडू वाईडिश मिड विकेटला फील्ड झाला. 4 या अंकांवर धाव फलक. सरबाटचा उपयोग जरूर केला जाईल परंतु हा फटका फसेल. क्षेत्ररक्षक आहेत या झेल खाली. श्रवण चुकी करणार नाहीयेत. अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल जो कन्वर्ट झालाय आणि पहिला धक्का सनीच्या रूपाने. फर्स्ट विकेट डाऊन इयर गॉन. सुंदर आई तुझे स्थान अमृतापेक्षाही गोड आई तुझे नाव. आयुष्यात किती संकटे आली आणि किती संकटे गेली आम्हाला भीती कशाची नाही. आमच्या पाठीमागे आमची एकवीरा आई. एकवीरा मातेला पुन्हा एकदा नमन. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. 4 या अंकांवर धावफलक आहे. पहिला धक्का बसलाय. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. तुषार आहे नव्याने बॅटर.
क्रॉस पाटने खेळण्याचा मानस जरूर आहे. आता धाव घेण्याची आवश्यकता होती का, एक प्रश्नचिन्ह. धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागेल. तुषार नुकताच झाले होते आणि त्यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. सेकंड विकेट डाऊन इयर गॉन. दुसरा धक्का. आता या धावेची आवश्यकता होती का, एक प्रश्नचिन्ह जो नुकताच पडला होता. तुषारला बाद व्हावं लागते. आता नव्याने बॅटर अमोल या फलंदाजाला आपण पाहत आहे. टीम विकास 11 बोलिन्स या संघाकडनं मोठा प्रहार जरूर करायचा आहे. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये उभा झालाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला जजमेंट जरूर करतोय आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचेल 6 रन्स ऑन अ कार्ड. एक आर्यभट्ट आहे ज्याने संपूर्ण जगताला शून्य दिलाय आणि क्रिकेटमधील तुमची सुरुवात ही तुम्हाला शून्यापासून करावी लागते. कुठेतरी इथून मिस्टेक घटित झाल्या. सुरुवातीला अमित पाटीलच्या अगेन्स्ट प्रत्यल्ले चढवण्याचा मानस तर जरूर आहे, परंतु चांगली गोलंदाजी झाली. 6 अंकांवर 2 धक्के खेचून मारला. आता चांगलं करेक्शन आहे. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगचं क्षेत्र चढून निघून जाईल सीमारेषा पार. प्रवीणच्या बॅट मधनं हा पहिला षटकार. 6 पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आणि धावगती जाऊन पोहोचते एकंदरीत 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 अंकांवर हे दुसरं षटक हाताळण्याकरिता दीपेश या गोलंदाजाला आणलं गेलं. गोलंदाजी या मार्गवर कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळली जाईल ते देखील पाहणे. शेवटच्या अंतिम चेंडूवर तगडा प्रहार होता प्रवीणच्या बॅटमधनं. आजच्या दिवसातील पहिला षटकार आणि प्रवीणच्या बॅटमधनं अगदी मोठा स्ट्रोक जरूर आलाय. 12 अंकांवर धावफलक. दुसरं षटक हाताळण्याकरिता दीपेश या गोलंदाजाला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्राईक एंडला अमोल नुकताच झालेल्या पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग मध्ये खेळताना त्याला देखील आपण पाहिलं. त्याच अमोलला स्ट्राईक एंडला आपण पाहत आहे. 12 अंकांवर धावफलक. खेचून मारण्याची मानसिकता महत्वाचा धक्का आहे. विकेटचं झालेलं पतन याच करिता दीपेशला आणलं होतं. चांगली लेंथ आणि चांगली लाईन. अक्रॉस बॅटने खेळण्याचा मानस. बॅटची आतली कडा. विकेट किपरचा सहारा. फलंदाज होईल बाद. गॉन. बारा अंकांवर बसलेला हा तिसरा धक्का. 1.1 चेंडूंचा खेळ जिथून समाप्त झालाय. नेक्स्ट मॅच टीम यंगस्टार शिरसाट भामटपाडा संघ आणि सिद्धिविनायक नवघर दोन्ही संघाने देखील रेडी राहायचं आहे. त्यानंतर आर के डोंगरपाडा, गावदेवी वैतीपाडा. गतीमध्ये परिवर्तन. गती परिपूर्ण खेचून घेतली आणि सरळ चेंडू एससी रक्षक यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. चौथी मॅच तिथे V20 बॉय चंदन सार आणि आई जीवदानी घासपाडा. हा चेंडू पहा कुठेतरी कटरचा उपयोग जरूर करायचा होता, परंतु लेंथ बॉल होता.
टप्पा पडल्यानंतर जास्त बळाला नाही, परंतु सरळ निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. पहा कुठेतरी मिस्टेक घटी झाली, ओव्हर रन झाले. चेंडूचं जजमेंट न पाहता धावत पळत सुटले. हाताची ओंजळ जोपर्यंत आली बॉडी लाईन सीमारेषा पार. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या मागे. प्रत्येक संघाला एक सूचना असेल, जेव्हा आपण टॉस करीता याल तेव्हा जी फॉर्मॅलिटीज आहे ती आपण जमा करायची आहे आणि तदनंतर टॉस केला असेल. ही या स्पर्धेचा नियम आहे. आज चौथी रजनी या स्पर्धेची जी विशेष करून आपण पाहत आहे. ऑन द राईट खेळा, ऑन साईडला स्ट्रोक चांगला कन्व्हिन्सिंगली आहे. वाईडिश कावकन सीमारेषा पार. दीपेश यांच्या भेटीकरिता चेंडू निघून जाईल. मिळतील यावेळेस धावा 6 षटकार. या पण मुख्य मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. व्हाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव या स्कोर कार्ड वर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. 23 धावा या स्कोर कार्डवर जादोरीकीत आहेत. पहा एक मिस्टेक काय करू शकते. क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी ते मोमेंटम तेव्हा शिफ्ट झालं जिथे खराब क्षेत्ररक्षण झाल्यानंतर चांगला डॉट बॉल तो देखील हाताळला. तदनंतर एक षटकार आणि वाईट चेंडू हाताळला. बॅक ऑफ द लेन, खडपूर समाचार. चेंडू सीमारेषा पार. आणखी एक मिड विकेटला झन्नाडेदार षटकार 6. रांगावरती सदा मुघलांच्या नजरा. बोटे छाटली यांचे त्या शिवबांना अखंड मानाचा मुजरा. 29 या अंकांवर धावफलक आहे. टीम विकास 11 बोलिंग संघाची आता धावसंख्या एक कन्व्हिन्सिंग मोड मध्ये. लक्षात असू द्या वेळ सुरू आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे म्हणून वेळ थांबले. आता हे षटक हाताळण्याकरिता 4 मिनिटं आणि 50 सेकंद आहेत तुमच्याकडे. 29 या अंकांवर धावफलक. पाडे गेले मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण वळतोय डीजेकडे. घेऊया सुमधुर गीत. नाईन 29 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. हे षटक हाताळण्याकरिता इथून रोहिदास या गोलंदाजाला आणलं गेलं. एक अनुभवी असणारा गोलंदाज पंकेशाला आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये स्थित आहेत. तदनंतर लॉंगॉन क्षेत्ररक्षक स्थित. वाईडिश कॉर्नर रिझन मिड विकेट. तदनंतर बॅकवर्ड ऑफ स्कोर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. पॉइंटला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर घेतलं गेलंय. ऑन दी अप खेळलाय. पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन विथ टायमिंग आणि धावेंचं कलेक्शन ते देखील प्रॉपरली. धावा बनू लागल्यात आणि धावा बनत नाहीयेत तर धावा वाहू लागल्यात. आणखी एक षटकार 6. कनेक्शन बनलं. या कनेक्शनच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचते 35. टीम विकास 11 बोलिंग संघ आता एक चांगल्या आणि मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय.
बाकअप दिले जरूर आहे पंचांचे दोन्ही हात त्यावेळेस झाले समांतर. अवांतराच्या रूपाने एक धाव मिळेल आणि या धावगतीची जाऊन पोहोचेल 36-36 या अंकांवर हे धाब फलक. काल देखील एकमेव हाफ सेंचुरी आपण पाहिली सिद्धेशच्या बॅटमधनं आणि अतिशय चांगला खेळ काल एनसीसी तलावपाडा या संघाकडनं विशेष करून पाहायला मिळाला. काल 7 चेंडूकडे एक 7 चौकार ते देखील पाहिले आपण या स्पर्धेमध्ये. खेचून मारण्याची मानसिकता जरूर होती. महत्वाचा धक्का आहे. प्रवीण थोडासा सेट झाला होता मैदानावर परंतु यावेळेस परतावं लागेल. ही लेंथ पाकुडे तरी बॅकअप दिले हाताळी शरीरापासून थोडासा दूर हलकासा लेट स्विंग आणि बॅटची बाहेरची कडा आणि विकेट किपरचा सारा. गुड कॅच अमित पाटील गॉन. या फलंदाजाला आपण पाहत आहे. सरबाटचा उपयोग जरूर केलाय. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते बनतील यावेळेस दर्शक. मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार लॉंग ऑन मध्ये आल्या आल्या सचिनच्या बॅटमधनं हा षटकार 6. धावा येत आहेत आणि या 6च्या मदतीने 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 42-42 या अंकांवर हे धाव फलक. चांगल्या पद्धतीने यावेळेस स्ट्रोक जनरेट केला सचिन. कॅलिबर खेळाडू आहे आणि पिंच हिटरची भूमिका निभावण्याकरिता विशेष करून त्याची ओळख आहे आणि तोच बॅटिंग स्टान्सवर गती थोडीशी कमी केली. धाव घेण्याचा मानस जरूर परंतु पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 43-43 या अंकांवर. 43 धावा स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. खेचून मारायचं होतं यावेळेस हलकीशी लेंथ आतमध्ये वळाली जरूर आणि सरळ चेंडू त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. 2.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि धावगती आहे 43 धावा या स्कोर कार्डवर. 43 रन्स ऑन अ कार्ड. 43 या अंकांवर धावगती. गती पुन्हा एकदा थोडीशी कमी केली. हलकंसं व्हेरिएशन आणि व्हेरिएशन मध्ये फसत असताना हेच तंत्र आहे या खेळाडूकडे आणि विशेष करून ते पाहायला मिळतं. बॅकअप दी हँड टाकण्याचा मानस. लेग ब्रेक हा चेंडू होता आणि सरळ चेंडू त्यांच्या मागे. 43 या अंकांवर धावगती आणि इथून शेवटचा अंतिम चेंडू देखील निर्धाव स्वरूपाने निघून जाईल येस्टॅनच्या मागे. सो 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि धावगती आहे विकास 11 बोधींचा संघ 43 या अंकांवर. 43 रन्स ऑन अ कार्ड. आता शेवटचा अंतिम षटक येणे शिल्लक आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल ते देखील पाहण्यायोग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार होतो आपण शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या दिशेने. बोलिन्स या संघाकरिता
थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि लिडिंग एज टॉपेज उडालं गेलं. शॉर्ट कव्हर मध्ये पकडले गेले. अगदी पहिला धक्का मिळेल अजितच्या रूपाने. अगदी आपण पाहताय पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि चांगली गोलंदाजी आहे. हलकीशी लेन, शरीरापासून दूर ठेवण्याचा मानस, ऑन दी अप जरूर खेळायचं होतं परंतु ते टायमिंग जुळलं नाही आणि रोहिदाच्या माध्यमाने एक चांगला झेल. फलंदाज होईल बाद, गॉन. थँक्यू. 43-43 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 3.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अजित सुसज्जित होईल. हर्षल याला आपण पाहताय 7व्या क्रमांकावर. सुरुवातीमध्ये विकेट रेग्युलरली गेले परंतु तदनंतर हळूवारपणे पार्टनरशिप बिल्ड झाली होती. प्रवीण आणि तदनंतर राजेशचा खेळ जो अतिशय सुरेख चालला होता. सचिनच्या बॅटमधनं जरूर आलेला षटकार आला परंतु 3 निर्धाव चेंडू तो देखील खेळलाय म्हणून कुठेतरी या मॅच मध्ये थोडीशी स्टेबिलिटी आले. ड्राईव्हचा फटका दर्जेदार आहे. पंकज आहेत लॉंग ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते या 2 धावा निश्चित स्वरूपाने स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 45-45 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. चांगल्या गतीने इथून बॅटिंग ही करावीच लागणार आहे कारण की जास्त वेळ देखील नाहीये. इथून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा म्हणजे या 4 चेंडूकडे 2 मोठे प्रहार जर आले तर धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये जी पाहायला मिळणार आहे. पुढील बॉल बॅकअप दिले. ऑन साइडला पिक तर जरूर करायचं होतं परंतु हा फटका परिपूर्ण फसत असताना कुठेतरी अक्रॉस बॅटने खेळण्याचा मानस. स्ट्रोक सिलेक्शन तर चांगलं होतं परंतु हा टप्पा पडल्यानंतर हातभर वळण होतं चेंडूचं. हलकासा आतमध्ये आला चेंडू आणि सरळ यस्त्यांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता. 3.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 45 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते बनतील दर्शक. अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन आणि धावेंचं कलेक्शन 6च्या रूपाने 6. टप्प्याच्या लेन करिता अगदी रेडी होते. पुलचा फटका डिलाइटफुल. ओव्हरपिच चेंडू आहे. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत आणि पंकजने अचूकतेने हा झेल टिपलाय. लॉंग ऑफ मध्ये पकडले जातील. हर्षलचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. गॉन. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुचवलेलं अजित चांगलं षटक हाताळले. शेवटचा अंतिम चेंडू देखील निर्धाव स्वरूपाने निघून जाईल थेट यस्ट्यांच्या मागे. पहिल्या इनिंगचा खेळ इथून झालाय समाप्त आणि टीम विकास 11 बोलिंग संघाची धावसंख्या 51 या अंकांवर पाहायला मिळते. अर्थातच विजयी होण्याकरिता 52 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल टीम आई चंडिका कोपर या संघाला. बॅटिंगची समरी आपण पाहताय. पहिल्या इनिंग मध्ये सनी 4 धाब्यांवर बाद झाला. 3 चेंडू त्याने फेस केले. प्रवीणने चांगली बॅटिंग केली. 4 चेंडूकडे 14 धाब्यांचा खेळ. त्याच्या बॅटमधनं तुषार रनआउट जरूर झाले. अनफॉर्च्युनेटली डकवर. तदनंतर अमोल लवकरात लवकर बाद झाले डकवर. राजेशने चांगली इनिंग आकारली. 6 चेंडूकडे 16 धाबा आणि तदनंतर सचिनच्या बॅटमधनं 6 धाबा नाबाद. 4 चेंडू त्याने फेस केले. हर्षलला आपण पाहताय 4 चेंडूकडे 8 धाब्यांवर तो अगदी आपण पाहू शकलात बाद झाला आणि सुमित 1 चेंडू फेस केला परंतु जास्त काही करू शकले नाही आणि धावसंख्या 51 धाबा ज्यामध्ये एक्स्ट्राच्या धाबा 3च्या रूपाने. गोलंदाजी अनालायसिस आपण पाहताय.
जिथून अमितने पहिलं षटक हाताळलं 12 धावा, 1 विकेट महत्वाची मिळवली. दीपेशने 1 षटक हाताळलं 17 धावा, थोडेसे मागडे जरूर ठरले. रोहिदाचं 1 षटक जे 14 धाव्यांचं, म्हणजे दुसरं आणि तिसरं षटक ज्यामध्ये धावा अधिकाधिक गेल्या, परंतु अजितने परिपूर्ण कव्हर केलं आणि 8 धाव्यांचं षटक राहिलं. फॉलोअप विकेट आपण पाहत आहे. पहिली धक्का 4 धाव्यांवर गेला, दुसरा धक्का 4 धाव्यांवर, तिसरा धक्का 12 धाव्यांवर आणि तदनंतर 12 नंतर जी 24 धाव्यांची पार्टनरशिप झाली, 36 धाव्यांवर चौथा विकेट आणि 5वा धक्का 43 धाव्यांवर आणि 6वा धक्का 51 धाव्यांवर आणि एकंदरीत 51 धावा झालेल्या आहेत. अगदी 24 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. 52 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे. हा पाठलाग कशा रीतीने होईल ते देखील पाहण्यायोग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि टॉस केला जाईल. चला टीम यंगस्टार शिरसाड भामटपाडा आणि सिद्धिविनायक नवघर, चला दोन्ही संघाचे कर्णधार मार्गस्थ व्हायचा आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहे मकरध्वज क्रिकेट क्लब दहिसर पुरस्कृत मकरध्वज चषक 2026. 51 धावा झालेल्या आहेत आणि 52 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे. उमेश पाटील यांचं देखील शुभागमन झालं आणि त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. मुख्य मंचावर अविनाश सापणे, त्यांना देखील आपण पाहता या स्पर्धेचे शिल्पकार टीम नवघर संघ उपस्थित झालेला आहे. चला टीम यंगस्टार शिरसार भामटपाडा संघ आपण लवकरात लवकर दाखल व्हायचंय मैदानावर. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 52 धावसंख्येचा पाठलाग आता तो कशा रीतीने होईल हे देखील पाहण्यायोग्य. अमित पाटील टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्याच्या नावावर 6 चेंडूगडी 6 षटकार ठोठावण्याचा कारनामा आहे आणि तोच अमित पाटील. एकेडने दीपेश याला आपण पाहताय हर होणारी खेळाडू. तर सचिन याला आपण पाहताय हे पहिलं षटक हाताळण्याकरिता पॉवर प्लेचं बंधन आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. टायमर इज ऑन. 52 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे आणि स्ट्राईक एंडला अमित पाटील असेल, नॉन स्ट्राईक एंडला दीपेश. सुरुवात प्रामुख्याने जी पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या पद्धतीने करून दिली. प्रवीण आणि राजेशची बॅटिंग जी थोडीशी कन्व्हिन्सिंगली पाहायला मिळाली आणि विशेष करून चांगल्या धावसंख्येच्या दिशेने मार्गस्थ जरूर झालाय. परंतु या धावा काफी असतील का? कारण की या मैदानावर 3 दिवसांमध्ये एक रेकॉर्ड राहिलाय की कमीत कमी धावसंख्या चेज झाले, जास्तीत जास्त मोठी धावसंख्या डिपेंड झाले.
हुकचा फटका खेळायचा आहे. पहिला चेंडू आपण पाहत आहे आणि इथे पहिला चेंडू पाहू शकाल. जास्तीत जास्त फटका हवेमध्ये खेळण्याचा मानस. पंच दर्शवतील काय घटित होईल. डेफिनेटली आता चेक केलं जाईल. निर्णय फार महत्वाचा असेल कारण की मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा होता. टॉपेज उडाला गेलं होतं जरूर. सर्व काही गोष्टी आता विश नेटवर्क पुन्हा एकदा आमचे मनीष निजाई वन ऑफ द बेस्ट ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमानं पाहायला मिळतंय विश नेटवर्क करणं आणि तेच मनीष निजाई आणि आमचे तिसरे पंच महेंद्र गरेल. सो डिसिजन नॉट आउट. थोडेसे ग्लव्स होते ना त्याच्या वर चेंडू लागला म्हणजे जवळजवळ फोरआर्म आणि तिथून चेंडू कुठेतरी वर उडाला. ऑन स्क्रीन मात्र आपण पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल सचिन. ऑन खेळलाय चांगला स्ट्रोक तर जरूर आहे परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या साहाय्याने दुहेरीच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात झाली 2 या अंकाने. 2 रन्स ऑन अ कार्ड. 2 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. चांगल्या पद्धतीने इथून पार्टनरशिप ही बिल्ड करावी लागेल सुरुवातीला आणि त्या पद्धतीचा खेळ हा तितकाच गरजेचा आणि महत्वाचा असेल. टू रन्स ऑन अ कार्ड. 2 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अगदी आपण पाहत आहे बॅटची लिडिंग एज लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू 4 धाब्यांकरिता. अमितच्या बॅट मधनं थोडासा नशीब पूर्ण हा चौकार. 4 6 रन्स ऑन अ कार्ड. 6 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. यावेळेस लिडिंग एज डेफिनेटली फाईन लेग क्षेत्रामध्ये आता पकडले जातील. जवळजवळ 3 लिडिंग एज लागल्या होत्या यावेळेस पकडले जातील. विकेटच्या मागे राजेशचा चांगला झेल. फाईन लेग क्षेत्रामध्ये फलंदाज बाद. मच नेडेड विकेट. अमित पाटीलचा खेळ झालाय समाप्त. गॉन. आपल्याकडे नाही माहिती हे बघ अविनाश ऑर्गनायझर सहा अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4 चेंडूंचा खेळ जे इथून समाप्त झालाय. रोहिदास आहे नव्याने बॅटर. ऑन साईडला जरूर परावर्तित करायचं होतं. पंच बोलतात गणेश धावडे. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. महत्वाचं होतं की अमित पाटीलचं थांबणं परंतु लवकरात लवकर बाद झाले. स्थिती थोडीशी आता इथून सुधारावी लागेल. रोहिदासकडे तो अनुभव आहे की दीपेश हरवणारे खेळाडू ज्याला आपण पाहत आहे. सिच्युएशन अजून सुद्धा अगदी बॅलन्सिंग होऊ शकते. मॅच अजून थोडीशी दूरवरची जरूर आहे. 7 अंकांवर धावगती. हुकचा फटका डेफिनेटली परावर्तित होईल 4 धाब्यांकरिता. थोडीशी जागा बनवली आणि अगदी अंगावर जाण्याचा प्रयत्न थोडासा यावेळेस आला अंगलट. बॅकड ऑफ फाईन लेगचं क्षेत्र मिळतील रोहिदासच्या बॅटमधनं. या 4 धावा चौकार.
11 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. पुन्हा एकदा सरकी शॉट जरूर खेळायचा होता. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ इथून झाला अधोरेखित आणि धावगती आहे नेल्सन आकडा 11 रन्स ऑन कार्ड. 11 या अंकांवर एक धक्का. टीमाई चंडिका कोपरा संघ पाठलाग करायचा 52 धावसंख्येचा म्हणून रिक्वायर रन रेट 13च्या घरामध्ये जरूर आहे. परंतु या षटकाकडे 2 धावा जरूर कमी आल्यात म्हणून नेक्स्ट षटकामध्ये त्या धावा कव्हर करण्याकरिता दोन्ही फलंदाज प्रयत्न जरूर करतील. का हे प्रयत्न यशस्वीरित्याने होतील की नाही घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि बोलणार होतो आपण दुसऱ्या षटकाच्या दिशेने. टीम यंगस्टार शिरसार भांबटपाडा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. एक हर होणारे खेळाडू गौरवजी किने आणि तदनंतर हेमंत पाटील त्यांचं देखील शुभ आगमन आणि त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. रजनी स्पर्धा आज या रजनीतील हा चौथा दिवस, चौथी रजनी. मकरध्वज चषक 2026 मकरध्वज क्रिकेट क्लब दहिसर पुरस्कृत आज पोटेन्शियल आणि क्षमता असणारे अगदी संघ जे तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. या लगेचच आपण बोलतोय टॉसच्या दिशेने अविनाश सापणे आहेत त्या दिशेने आणि टॉस तो संपन्न केला जाईल. टीम सिद्धिविनायक नवघर आणि यंगस्टार शिरसाड भामटपाडा. टॉसचे अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचेल. नडबिकीचा कॉल जिंकलाय टीम सिद्धिविनायक नवघर या संघाने आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. यामुळे विनंती करतोय गौरवजी किने की आपण या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. हेमंतजी पाटील ते देखील उपस्थित झालेत आणि तमाम आमचे शिरसार भामटपाडाकर युवक खेळाडू त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. 11 अंकांवर धावगती. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते डॉट बॉल. सुरेख पद्धतीने आपण पाहत आहे की इथून ही लेंथ हाताळली गेली. चांगल्या पद्धतीची जी गती इथून विशेष करून जी पाहायला मिळाली. 11 या अंकांवर धावफलक आहे. अमोलकडे ती काबिलियत आहे की चेंडूला तो थोडासा बाउन्स देखील करू शकतो. चांगल्या लेंथवर देखील तो ठेवू शकतो. खेळाच्या माध्यमानं जितके तुम्ही खेळत जाताना तितके तुम्ही परिपक्व होत जाता आणि तेच इथून अमोल विशेष करून दाखवतोय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा अँगल क्रिएट केला आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. अमोल जेव्हा गोलंदाजी करतो ना असं वाटतं की पहिल्या मजल्यावरनं चेंडू अगदी ट्रॅव्हल होतोय आणि जिथून टप्पा पडल्यानंतर हळूवारपणे हलकासा स्किड झाला. थोडेसे पाय चालत नाही. या दीपेश जागोजागी खेळण्याचा मानस जो इथून पाहायला मिळतोय. धावसंख्या जाग्यावर स्थिर आहे. 2 चेंडू डॉट आले. थोडंसं प्रेशर असेल इथून आता दीपेशवर. बॅकअप दिले. पिक तर जरूर केलंय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं जाईल आणि बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातखंडामध्ये गुड कॅच. विकेट मिळेल आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. अकरा अंकांवर धावफलक. आता नव्याने बॅटर यश या फलंदाजाला आपण पाहताय. समीर गोवारी आमचे प्रिय मित्र ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्वागत. 11 अंकांवर धावफलक. लेफ्ट केला जाईल या चेंडूला. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. पाठलाग करायचा आहे 52 धावसंख्येचा. 12 झालेल्या आहेत. अजूनही 40ची गरज आहे आणि उर्वरित जवळजवळ इथून विचार करायचा झाला तर आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. म्हणजेच कुठेतरी धावसंख्या तुम्हाला आता मोठ्या प्रमाणात घ्यावी लागणार आहे. अक्रॉस सपाटने खेळण्याचा मानस. सरळ चेंडू आपण पाहता बॉडी लाईनला आदळला जातोय. एक सिंगल धाव अधोरेखित झाले आणि दुसरी धाव घेण्याचा आता इथून प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट केली जाईल. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. 14 रन्सवर कार्ड. 14 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. 14 रन्सवर कार्ड. उर्वरित चेंडूंचा खेळ आहे 14. 38 धावसंख्येची अद्यापही गरज आहे.
मोठ्या स्ट्रोक पासून वंचित ठेवलंय. जो रोहिदासने या अगोदरच्या अगदी ओव्हरमध्ये एक चौकार खेचला होता, परंतु मोठे स्ट्रोक येत नाहीत. पुन्हा एकदा टॉप एज जुडाला गेलाय आणि यस्टॅनचा मागे अचूकतेने हा झेल कन्वर्ट झालाय. हार्दिक यस्टॅनच्या मागे अतिशय चांगला झेल. आणखी एक विकेट. यशचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. गॉन. चौदा या अंकांवर धावफलक जादुरीकीत आहे. आता नव्याने बॅटर पंकेश या फलंदाजाला आपण पाहताय. 14 रन्स ऑन अ कार्ड. 14 या अंकांवर धावफलक. चांगली गोलंदाजी झाली पहा आतापर्यंत. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात आणि ज्यामध्ये एक धाव जी वाईटच्या रूपाने. खिचून मारण्याची मानसिकता. पुन्हा एकदा लिडिंग एज. ओहो, फाईन लेग क्षेत्रामध्ये आता राजेश कडनं चुकी झाली. जीवनदान मिळाले जरूर, परंतु धाव घेण्याचा मानस नाहीये. परिपूर्ण बंधनयुक्त गोलंदाजी जी पाहायला मिळाले. अतिशय सुरेख पद्धतीची लेंथ विकास 11 बोलिंग या संघाकडनं आणि चांगलं षटक अमोलच्या माध्यमाने इथून पाहायला मिळतंय. 4 धावा जरूर खर्च केल्या. 3 धावा जरूर खर्च केल्या आणि 2 मूल्यवान विकेट. धावगतीचे एकंदरीत आहेत 14 या अंकांवर. आता सिच्युएशन आणि इक्वेशन या दोन्ही गोष्टी समजण्यासारख्या आहेत, कारण की येणारे चेंडू असेल आता तुमच्याकडे 12 आणि 38 धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. गरज या मॅचला जिंकण्यासाठी. हे तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर आदित्य या गोलंदाजाला आपण पाहताय. स्ट्राईक एंडला इथून रोहिदास. चांगलं कनेक्शन आहे. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाईल. बॅकड ऑफ लॉंग लेगचं क्षेत्र. दॅट्स अ बिगी. मॅच मध्ये जर जिवंतपणा सोडायचा असेल तर याच पद्धतीचे स्ट्रोक खेळावे लागतील. ये दिल मांगे मोर, ये टीम मांगे रन मोर. पाहायला मिळतोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये या 6 धावा आणि या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचते 2-0. 20 या अंकांवर हे धावफलक. 11 चेंडू 32चं समीकरण हे समोर असेल. कॉन्फिडन्स आहे इथून रोहिदासच्या अगदी बॅटिंगच्या माध्यमानं आणि तो इथून झळकत असताना एक षटकार एक चौकार. खोलवर लेन जरूर आहे. यस्टॅनच्या मधोमध यावेळेस सापडले गेले. लेग बिफोर विकेट. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. या अंकांवर 4 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. 2.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने मिस्टर अजित या फलंदाजाला आपण पाहताय. 20 रन्स ऑन अ कार्ड.
खेचून मारण्याची मानसिकता, लिडिंग एज राजेश. आता मात्र पुन्हा एकदा झेल झालाय ड्रॉप. काय घटित होते ना राजेशला देखील समजत नाही. आता कुठेतरी सरप्राइझिंग राहिलेत, कारण की या दोन षटकाकडे त्याच्याकडनं 2 झेल सुटले गेलेत आतापर्यंत. पाय क्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. झेल इतकाही कठीण नव्हता आणि इतकाही वर गेला नव्हता, परंतु हाताची उंजळ्याना बरोबर डोळ्यांच्या समोर आली आणि म्हणूनच या झेलला कन्वर्ट करू शकले नाही. झेल झालाय ड्रॉप, जीवनदान मिळालंय. फुलटॉस जरूर आहे, परावर्तित करू शकले नाही क्षेत्ररक्षक आहेत. सचिनच्या माध्यमानं मिस्टेक झाले आणि चेंडूने हुलकावणी देईन सरळ निघून जाईल बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं काहीतरी घडतंय आणि काहीतरी बिघडतंय क्रिकेटच्या पटलावर. चुकीला माफी नाही. चौकार 4. या 4 धावा येत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर हे धाव फलक. खेचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली आणि सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जी दोन पाहायला मिळते. डॉट बॉल, 7 balls रिमेनिंग, 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. याच गोष्टीची तर मी उल्लेख ना केली होती की कमीत कमी धावसंख्या डिपेंड जरूर झाल्यात या खेळपट्टीवर, परंतु जेव्हा जेव्हा 40च्या वर आणि 50च्या वर धावसंख्या गेले ना, त्या धावा डिपेंड झाल्यात. म्हणून अधिकाधिक धावसंख्या द्यायचा प्रयत्न इथून प्रथमतः करणाऱ्या फलंदाजी करणं जो विशेष करून पाहायला मिळाला. वेळ देखील निघून गेले हातात ना, म्हणजेच एक क्षेत्ररक्षक आता तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 6 चेंडू 27 ची गरज आहे. 6 balls रिमेनिंग, 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. पंचवीस या अंकांवर धावफलक. 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल आणि 27 ची गरज आहे. फील्ड रिस्ट्रिक्शनच्या माध्यमानं पेनल्टी मिळाले, म्हणजेच एक क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला गेलाय. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. सनी या गोलंदाजाला आपण पाहत आहे. विथ द बॅटने परफॉर्मन्स तर चांगला राहिला नाही, परंतु इथून धावा देखील अधिकाधिक आहेत. बँक बॅलन्स थोडासा जास्तीत जास्त आहे. धावा डिपेंड केल्या जातील का? अॅक्युरसीने गोलंदाजी होते. सरळ चेंडू निघून झाली असं त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. ही विविधता आहे या गोलंदाजांकडे आणि प्रत्येक गोलंदाज त्याच गतीने. पहिलं षटक जे सचिनचं आपण पाहिलं, अॅक्युरसीने गोलंदाजी झाली. अमोलकडनं मात्र ती लाईन लेन मेंटेन केली गेली आणि आता त्या अँगलने कुठेतरी अडचणींचा सामोरा. म्हणून अमित पाटीलचं उभं राहणं हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं होतं. तो बाद झाल्यानंतर परिपूर्ण धावसंख्या जी खामोशी भरी जी विशेष करून इथून पाहायला मिळाले. 4 चेंडू आणि 27 ची गरज आहे. पुन्हा एकदा क्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस जरूर झाला आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 27 ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. आणि परिपूर्ण आता औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक राहिले. जास्त काही शिल्लक राहिलं नाहीये. फटका हवेमध्ये जरूर आहे. प्रयत्न झाले झेल घेण्याकरिता, परंतु फक्त आणि फक्त आता स्ट्राईक रोटेशनचं काम जिथून केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 26 ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. काय गोलंदाजी राहिले, अतिशय सुरेख. थोडासा एकतर्फी हा मुकाबला. कुठेतरी वाटलं की प्रत्युत्तर मिळेल. फक्त आणि फक्त रोहिदासच्या बॅटमध्ये तो एक चौकार आणि षटकार आणि तदनंतरची फलंदाजी थोडीशी निष्फळ जरूर ठरली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान या मॅच मध्ये विथ द बॉलने देखील पाहायला मिळालं. टीम विकास 11 बोलिन्स या संघाचं. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल आणि लॉंग स्टॉप रिझनला जरूर चौकार येईल, ज्याने विजय पराभवचं अंतर कमी होईल. परंतु ही मॅच जिंकले
टीम विकास 11 बोलिन्स या संघाने प्रथमतः फलंदाजी केली आणि जिथून 51 धावा जरूर स्कोर कार्डवर लावल्या गेल्या आणि 52 धावसंख्येचा पाठलाग जो कुठेतरी अपुराच ठरला गेला आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी विथ द बॉलने पाहायला मिळाली आणि विकास 11 बोलिन्स या संघाने ही मॅच अतिशय सुरेख पद्धतीने जिंकली. अभिनंदन टीम विकास 11 बोलिंग संघ. थँक्यू सो मच. आई चंडिका कोपर संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याकरिता धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. चला शेक हँड करूनच आपण मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघ लाईनअप मध्ये या, शेक हँड करा, हस्तांदोलन करा आणि तदनंतर नव्याने मॅचला होईल सुरुवात. मी विनंती करेन विद्यमान नामदेवजी वैती